आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल E-Learn IT मध्ये। आजचा जो आपला क्लास आहे टर्नर सेकंड इयर थेरी MCQ क्लास नंबर 14वा। याच्या आधी पण असा सेम आपल्या सिलेबसनुसार आणि मॉड्यूल वाईज क्लास 13 पर्यंत सॉल्व करून दिलेला आहे इंग्लिश टू मराठीमध्ये। आजचा क्लास आपला 14वा क्लास आणि आता आपण पूर्ण CNC मशीन बद्दलचे पूर्ण प्रश्न सॉल्व करून देणार आहोत। स्टार्ट करूया आजचा जो आपला क्लास आहे टर्नर सेकंड इयर थेरी MCQ क्लास नंबर 14वा। तर पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज द पर्पज ऑफ टर्रेट हेड ऑन CNC लेथ मशीन। CNC लेथ मशीनवरील टर्रेट हेडचा उद्देश काय असतो। आता जसं आपण टर्रेट लेथ मशीन याच्या आधी ऐकलं आहे, तर टर्रेट लेथ मशीनमध्ये पण टर्रेट हेड असतात। तर या प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे, CNC लेथवरील टर्रेट हेडचा उद्देश काय असतो। तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे, इट होल्ड द वर्कपीस म्हणजे हे जॉबला पकडते। दुसरा ऑप्शन आहे, इट होल्ड द कटिंग टूल्स म्हणजे हे कटिंग टूलला पकडते। तिसरा ऑप्शन, इट सपोर्ट द लेंथी वर्क पीस म्हणजे हे लांब जॉबला आधार देतो। आणि चौथा, इट गाइड टू द वर्क पीस वाईल थ्रेड कटिंग म्हणजे थ्रेड कटिंग करताना जॉबला मार्गदर्शन करते। तर याच्यासाठी जे आपल्याला प्रश्न विचारलेला होता, पहिला प्रश्न जे होता, CNC लेथ मशीनवरील टर्रेट हेडचा उद्देश काय आहे, तर ऑप्शन बी, इट होल्ड द कटिंग टूल्स म्हणजे कटिंग टूलला पकडते। नेक्स्ट क्वेश्चन, विच वन ऑफ द फॉलोइंग कोड इज सुटेबल फॉर ग्रूविंग ऑपरेशन। ग्रूविंग ऑपरेशनसाठी खालीलपैकी कोणता CNC कोडचा वापर केला जातो। जसं आता कोड म्हटलेला आहे, तर आपला जे क्लास आहे पूर्ण CNC बद्दलचेच आहे। तर या प्रश्नामध्ये विचारलेला आहे, ग्रूविंग ऑपरेशनसाठी खालीलपैकी कोणता कोड योग्य असते। तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे G17, दुसरा G18, तिसरा G21 आणि चौथा ऑप्शन G75। तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे, ग्रूविंग ऑपरेशनसाठी खालीलपैकी कोणता कोड योग्य आहे, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, G75। नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द G01 कमांड स्टँड फॉर इन द पार्ट प्रोग्राम। पार्ट प्रोग्राममध्ये G01 कमांडचा अर्थ काय असतो। आता CNC मशीनमध्ये जे पार्ट प्रोग्राम असतो G01, तर G01चा अर्थ काय असतो हेच आपल्याला विचारलेलं आहे। तर याच्यासाठी पहिला ऑप्शन रॅपिड ट्रॅव्हर्स, दुसरा ऑप्शन आहे रिटर्न टू रेफरन्स पॉईंट म्हणजे रेफरन्स पॉईंटवर परत येणे, तिसरा ऑप्शन आहे सर्क्युलर इंटरपोलेशन क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणजे घड्याळाच्या दिशेने सर्क्युलर इंटरपोलेशन, आणि चौथा ऑप्शन आहे लिनियर इंटरपोलेशन म्हणजे रेषीय इंटरपोलेशन। तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे, पार्ट प्रोग्राममध्ये G01 कमांडचा अर्थ काय आहे, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, लिनियर इंटरपोलेशन म्हणजे रेषीय इंटरपोलेशन। नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डू यू मीन बाय M03X S600 इन द पार्ट प्रोग्राम। आता याच्यामध्ये आपल्याला एक प्रोग्रामचा कोड दाखवलेला आहे आणि याचा अर्थ आपल्याला विचारलेला आहे। व्हॉट डू यू मीन बाय M03S600 पार्ट प्रोग्राममध्ये या कोडचा म्हणजे अर्थ काय असतो हेच आपल्याला विचारलेलं आहे। तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे, द स्पिंडल मस्ट रोटेट इन क्लॉकवाईज डायरेक्शन विथ 600 RPM म्हणजे स्पिंडल 600 RPM ने घड्याळाच्या दिशेने फिरवणे आवश्यक आहे। दुसरा, द स्पिंडल हॅज टू स्टॉप रोटेशन फॉर 600 सेकंड ऑफ टाइम म्हणजे स्पिंडलला 600 सेकंड थांबावे लागेल। तिसरा ऑप्शन आहे, द स्पिंडल मस्ट रोटेट इन काउंटर क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणजे स्पिंडल उलट दिशेने फिरवणे आवश्यक आहे। चौथा ऑप्शन, द स्पिंडल मस्ट रन फॉर द पिरियड ऑफ 600 सेकंड ऑफ टाइम म्हणजे स्पिंडल 600 सेकंड चालू ठेवावे लागेल। तर प्रश्नामध्ये जे आपल्याला एक कोड दाखवलेला होता M03S600 आणि याचा अर्थ आपल्याला विचारलेला होता, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, द स्पिंडल मस्ट रोटेट इन क्लॉकवाईज डायरेक्शन विथ 600 RPM म्हणजे स्पिंडल 600 RPM ने फॉरवर्ड दिशेने फिरवणे आवश्यक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट विल बी डिस्प्ले ऑन द स्क्रीन वाईल सिम्युलेशन। सिम्युलेशन दरम्यान स्क्रीनवर काय दर्शविले जाईल। तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे, एंटायर पार्ट प्रोग्राम म्हणजे संपूर्ण पार्ट प्रोग्राम, दुसरा ग्राफ ऑफ द कॉम्पोनंट म्हणजे घटकाचा ग्राफ, तिसरा वर्क ऑफ सेटिंग डिटेल्स म्हणजे वर्क ऑफ सेटिंग तपशील, चौथा ऑप्शन ऑल टूल जॉमेट्रिकल व्हॅल्यू म्हणजे सर्व टूलचे जॉमेट्रीय मूल्य। तर प्रश्नामध्ये जे आपल्याला विचारलेलं आहे, सिम्युलेशन दरम्यान स्क्रीनवर काय दर्शवले जाईल, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, ग्राफ ऑफ द कॉम्पोनंट म्हणजे घटकाचा ग्राफ कितीपर्यंत ते कंप्लीट झालेला कोणता पोझिशनमध्ये आहे हे पूर्ण दाखवले जातील। नेक्स्ट क्वेश्चन,
व्हॉट इज द पर्पज ऑफ G71 इन ॲक्सिस सिलेक्शन? ॲक्सिस सिलेक्शनमध्ये G71चा उद्देश काय आहे? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे इनपुट व्हॅल्यू आर इन मिलीमीटर, म्हणजे इनपुट व्हॅल्यू मिलीमीटरमध्ये आहेत. दुसरा इनपुट व्हॅल्यू आर इन इंचेस, म्हणजे इनपुट व्हॅल्यू इंचामध्ये आहे. तिसरा रॅपिड ट्रॅव्हर्स. चौथा ऑप्शन आहे द कटिंग टूल मस्ट ट्रॅव्हल इन एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस, म्हणजे कटिंग टूलने एक्स व वाय अक्षावर हालचाल करणे आवश्यक आहे. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे ॲक्सिस सिलेक्शनमध्ये G71चा उद्देश काय आहे? तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, द कटिंग टूल मस्ट ट्रॅव्हल इन एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस, म्हणजे जे कटिंग टूल आहे एक्स ॲक्सिसवर आणि वाय ॲक्सिसवर ट्रॅव्हल करतील. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द पर्पज ऑफ द कोड ऑफ आर, कॅपिटल आर इन ग्रुविंग सायकल G75R? तर G75R ग्रुविंग सायकलमधील आर कोडचा उद्देश काय आहे? तर हा जो प्रश्न आहे या प्रश्नामध्ये आपल्याला ग्रुविंग सायकलचा एक कोड दिलेला आहे G75R. तर या आरचा अर्थ काय आपल्याला, म्हणजे आरचा उद्देश काय असतो याचं आपल्याला विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे रिलिव्हिंग द टूल, म्हणजे टूलची रिलिव्हिंग. दुसरा ऑप्शन आहे ग्रूव डायमीटर, म्हणजे ग्रूवचा डायमीटर. तिसरा इन्क्रिमेंटल डेप्थ ऑफ कट, म्हणजे कटची वाढीव खोली. आणि चौथा ऑप्शन आहे विड्थ ऑफ द ग्रूव, म्हणजे ग्रूवची रुंदी. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे ग्रुविंग सायकलसाठी एक आपल्याला कोड दिलेला आहे G75R. तर या आरचा उद्देश काय आहे? तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, रिलिव्हिंग द टूल, म्हणजे टूलची रिलिव्हिंग. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द एक्स इन द सेंटॅक्स ऑफ G75 ग्रुविंग कमांड? आता या जो प्रश्न आहे या प्रश्नामध्ये मागच्या प्रश्नाला रिलेटेडच आहे. ग्रुविंग सायकल जे आहे, ग्रुविंग कमांड जे आहे त्या ग्रुविंग कमांडमध्ये एक आपल्याला कोड दिलेला आहे G75X, Z, P, Q आणि F. तर याच्यामध्ये जे एक्स आहे तर या एक्सचा अर्थ काय असतो हेच आपल्याला विचारलेला आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे इन्क्रिमेंटल डेप्थ ऑफ कट इन Z ॲक्सिस, म्हणजे Z ॲक्सिसमधील कटची वाढीव खोली. दुसरा ग्रूवचा डायमीटर. तिसरा ग्रूवची रुंदी. आणि चौथा एकूण परतफेड मूल्य, म्हणजे टोटल रिटर्न व्हॅल्यू ऑफ अमाऊंट. तर प्रश्नामध्ये जे ग्रुविंग कमांड आपल्याला एक दाखवलेला होता G75X, तर या एक्सचा मिनिंग काय आपल्याला विचारलेला होता. तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, ग्रुविंग डायमीटर, म्हणजे ग्रूवचा डायमीटर. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डू यू मीन बाय झेड इन द ग्रुविंग ऑपरेशन सायकल? आता या प्रश्नामध्ये आपल्याला मागचा प्रश्नच आहे, फक्त आपला जे शब्द आहे शब्द बदललेला आहे. याच्या आधीच्या याच्यामध्ये एक्स बद्दल होता आणि या प्रश्नामध्ये झेड बद्दल विचारलेलं आहे. म्हणजे जे ग्रुविंग कमांड आहे या कमांडमध्ये जे झेड आहे झेडचा अर्थ काय असतो? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे द व्हॅल्यू ऑफ टूल रिटर्न अमाऊंट, म्हणजे टूलचं परतफेडीचे मूल्य. दुसरा ग्रूवचा डायमीटर. तिसरा ग्रूवची लांबी. आणि चौथा ऑप्शन आहे इन्क्रिमेंटल डेप्थ ऑफ कट इन एक्स ॲक्सिस, म्हणजे एक्स ॲक्सिसमधील कटची वाढीव खोली. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं होतं ग्रूव ऑपरेशनसाठी आपल्याला ग्रुविंग ऑपरेशन सायकलमधला आपल्याला कोड दिला होता. जे कोड आहे आपला G75X, Z, P, Q, F. याच्यामधला झेड आजचा मिनिंग आपल्याला विचारलेला होता. तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, ग्रूवची लेंथ इन मिलीमीटर, म्हणजे ग्रूवची लांबी ते मिलीमीटरमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इंडिकेट बाय P इन द पार्ट प्रोग्राम ऑफ ग्रुविंग ऑपरेशन? आता या प्रश्नामध्ये आपल्याला पण मागच्या प्रश्नालाच रिलेटेड आहे. ग्रुविंगच्या पार्ट प्रोग्राममधील फक्त आपला जे शब्द आहे ते बदललेला आहे पी. आता जे ग्रुविंगच्या पार्ट प्रोग्रामिंग आहे G75X, Z, P, Q, F. तर या पीचा अर्थ काय आहे? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन ग्रूवचा डायमीटर. दुसरा टूल रिटर्न व्हॅल्यू. तिसरा डेप्थ ऑफ कट इन Z ॲक्सिस, म्हणजे Z ॲक्सिसमधील कटची खोली. चौथा ऑप्शन आहे एक्स ॲक्सिसमधील कटची खोली. तर जे पार्ट प्रोग्रामिंग आपल्याकडे दिलेलं आहे याच्यातले जे पी आहे, पी जे या शब्दाचा अर्थ काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, टूल रिटर्न व्हॅल्यू. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट पर्पज ऑफ कोड ऑफ क्यू इज यूज फॉर ग्रुविंग सायकल? तर या प्रश्नामध्ये आपल्याला मागच्या प्रश्नाला रिलेटेडच आहे. ग्रुविंग सायकलमध्ये जे क्यू हा दिलेला आहे, जो पार्ट प्रोग्रामिंग आहे याच्यामध्ये जे क्यू वापरलेला आहे क्यूचा अर्थ आपल्याला ओळखायची आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे शिफ्ट व्हॅल्यू इन Z ॲक्सिस मायक्रॉन्स, म्हणजे Z ॲक्सिसमध्ये मायक्रॉनमध्ये शिफ्ट व्हॅल्यू. दुसरा विड्थ ऑफ द ग्रूव, म्हणजे ग्रूवची रुंदी.
तिसरा ग्रूवचा डायमीटर, चौथा फीडचा व्हॅल्यू. तर जे प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेला होता, ग्रुविंग सायकलमधला जे एक आपल्याला प्रोग्राम दाखवलेला आहे, तर याच्यामध्ये जे क्यू आहे, क्यूचा अर्थ काय असतो? तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, शिफ्ट व्हॅल्यू इन झेड ॲक्सिस मायक्रॉन, म्हणजे झेड ॲक्सिसमध्ये मायक्रॉनमध्ये शिफ्ट व्हॅल्यू. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट कमांड ॲक्टिवेट बाय द कोड ऑफ एफ इन द ग्रोविंग सायकल? मागच्या प्रश्नाला रिलेटेड प्रश्न आहे, फक्त आपल्याला जे या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, एफ या शब्दाचा अर्थ काय होतो ग्रोविंग सायकल कमांडमध्ये? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे व्हॅल्यू ऑफ ग्रोविंग डायमीटर, म्हणजे ग्रू डायमीटरचे मूल्य. ते दुसरा ऑप्शन आहे द व्हॅल्यू ऑफ टूल रिटर्न अलाउन्स, म्हणजे टूल रिटर्न अलाउन्सचे मूल्य. तिसरा द व्हॅल्यू ऑफ ग्रू बीट, म्हणजे ग्रूच्या रुंदीचे मूल्य. चौथा ऑप्शन आहे फीड फॉर ग्रू कटिंग, म्हणजे ग्रू कटिंगसाठी फीड. तर प्रश्नामध्ये ग्रोविंग सायकलमध्ये जे कोड आपल्याला दिलेला आहे, त्या कोडमधला एफचा अर्थ काय असतो याचा आपल्याला विचारलेला होता. तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, फीड फॉर ग्रू कटिंग. नेक्स्ट क्वेश्चन, विच वन ऑफ द फॉलोइंग कोड इज सुटेबल फॉर ड्रिलिंग ऑपरेशन फ्रॉम द फॉलोइंग? खालीलपैकी कोणता कोड ड्रिलिंग ऑपरेशनसाठी योग्य आहे? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे G74, दुसरा G76, तिसरा G71, चौथा G70. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे, खालीलपैकी कोणता कोड ड्रिलिंग ऑपरेशनसाठी योग्य आहे? तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, G74. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द कोड ऑफ झेड यूज्ड इन ड्रिलिंग ऑपरेशन इन द फॉर्मॅट G74ZQF? तर प्रश्नामध्ये जे आपल्याला कोड दिलेला आहे, कोड आहे G74ZQF. फॉर्मॅटमध्ये ड्रिलिंग ऑपरेशनसाठी झेड कोडचा अर्थ काय? आता हा जो कोड आहे हा पूर्ण ड्रिलिंग ऑपरेशनसाठी वापरला जातो, पण याच्यामध्ये जे झेड आहे, या झेडचा अर्थ काय असतो? CNC प्रोग्राममध्ये प्रत्येक शब्दाचा एक एक अर्थ असतो. जसं जो कोणताही आपण प्रोग्राम सेट करत आहे, त्याच्यामध्ये वापरले जाणाऱ्या प्रत्येक शब्दाचा एक एक अर्थ असतो. तर या प्रश्नामध्ये जे झेड आहे, तर या झेडचा अर्थ काय आहे हेच आपल्याला विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे ड्रिल रिलीफ डेप्थ रिटर्न अमाऊंट, म्हणजे ड्रिल रिलीफची खोली किंवा परतफेड रक्कम. दुसरा ऑप्शन आहे फीड व्हॅल्यू फॉर इन्क्रिमेंटल डेप्थ ऑफ ड्रिल, म्हणजे ड्रिलच्या वाढीव खोलीसाठी फीड व्हॅल्यू. तिसरा इन्क्रिमेंटल ड्रिल डेप्थ, म्हणजे वाढीव ड्रिल खोली. आणि चौथा ऑप्शन आहे डेप्थ ऑफ होल, म्हणजे होलची खोली. तर प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेला होता, ड्रिलिंग ऑपरेशनचा एक आपल्याला कोड दिला होता, जसा कोड आहे G74ZQF. तर याच्यामध्ये जे शब्द आहे झेड, या झेडचा अर्थ काय आहे? तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, डेप्थ ऑफ होल. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट कमांड इंडिकेट बाय द कोड ऑफ क्यू ऑन द पार्ट प्रोग्राम ऑफ द ड्रिलिंग सायकल फॉर्मॅट? मागच्याच प्रश्नच आहे, फक्त आपल्याला या प्रश्नामध्ये जे क्यू बद्दल आपल्याला विचारलेलं आहे. मागच्या प्रश्नामध्ये काय विचारलेलं होतं? झेड बद्दल होता. या प्रश्नामध्ये क्यू बद्दल विचारलेलं आहे. ड्रिलिंग सायकल फॉर्मॅटचा जे आपल्याकडे एक कोड दिलेला आहे, या कोडमध्ये झेडचा अर्थ काय आहे? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे डेप्थ ऑफ कट पर रेज इन मायक्रॉन, म्हणजे परती रेज कटची खोली मायक्रॉनमध्ये. दुसरा टोटल ड्रिल डेप्थ ऑफ होल, म्हणजे ड्रिलची होलची एकूण ड्रिल खोली, म्हणजे जे आपण ड्रिलिंग केलेलं आहे त्याची एकूण डेप्थ. तिसरा ऑप्शन आहे रिलीफ डेप्थ. चौथा ऑप्शन आहे टोटल फीड व्हॅल्यू, म्हणजे फीडचा एकूण व्हॅल्यू. तर प्रश्नामध्ये जे आपल्याला विचारलेला होता, ड्रिलिंग सायकल फॉर्मॅटमध्ये एक कोड दिलेला आहे आपल्याकडे G74ZQF. तर याच्यामधला क्यूचा अर्थ काय आहे? तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, डेप्थ ऑफ कट पर रेज इन मायक्रॉन, परती रेज कटची डेप्थ मायक्रॉनमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज एफ इन द ड्रिलिंग सायकल फॉर्मॅट? मागचाच प्रश्न आहे, जे ड्रिलिंग सायकल फॉर्मॅटचा एक कोड आहे, या कोडमध्ये एफचा अर्थ काय असतो? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे टोटल डेप्थ ऑफ ड्रिल होल, म्हणजे ड्रिल होलची एकूण डेप्थ. दुसरा ऑप्शन आहे इन्क्रिमेंटल डेप्थ ऑफ ड्रिल, म्हणजे ड्रिलची वाढीव डेप्थ. तिसरा फीड रेट आणि चौथा ड्रिल रिलीफ डेप्थ. तर जसा प्रश्नामध्ये जे विचारलेला होता, ड्रिलिंग सायकल फॉर्मॅटमध्ये आपल्याकडे जे कोड दिलेला आहे G74ZQF, तर या एफचा अर्थ काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, फीड रेट. नेक्स्ट क्वेश्चन, विच वन ऑफ द फॉलोइंग कोड इज यूज्ड फॉर मल्टिपल थ्रेड कटिंग ऑन CNC लेथ? CNC लेथवर मल्टिपल थ्रेड कटिंगसाठी खालीलपैकी कोणता कोड वापरला जातो? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे G76, दुसरा G90, दुसरा ऑप्शन आहे G70, तिसरा ऑप्शन आहे G90 आणि चौथा ऑप्शन आहे G75. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे, CNC लेथवर मल्टिपल थ्रेड
कटिंगसाठी खालीलपैकी कोणता कोड वापरला जातो? तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए G76. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डू यू मीन बाय एक्स इन द पार्ट प्रोग्राम ऑफ मल्टिपल थ्रेड कटिंग कमांड ब्लॉक? आता प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे, एक कोड आपल्याकडे दिलेला आहे G76XZPQF. या मल्टिपल थ्रेड कटिंग प्रोग्राममध्ये एक्स म्हणजे काय आहे? तर हा जो कोड आपल्याकडे दिलेला आहे, हा कोड काय आहे? मल्टिपल थ्रेड कटिंगचा एक कोड आहे. या कोडमध्ये वापरलेला एक्स या शब्दाचा अर्थ आपल्याला ओळखायची आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे थ्रेड अँगल, दुसरा मायनर डायमीटर ऑफ द थ्रेड म्हणजे थ्रेडचा लहान डायमीटर, तिसरा लेंथ ऑफ द थ्रेड म्हणजे थ्रेडची लांबी, चौथा ऑप्शन आहे थ्रेड क्रेस्ट रेडियस व्हॅल्यू म्हणजे थ्रेडचा जे क्रेस्ट आहे क्रेडच्या रेडियसची मूल्य. तर प्रश्नामध्ये जे विचारलेला होता, मल्टिपल थ्रेड कटिंगचा एक आपल्याकडे कोड दिलेला आहे आणि या कोडमध्ये वापरलेला एक्स शब्दाचा अर्थ काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी मायनर डायमीटर ऑफ द थ्रेड म्हणजे थ्रेडचा लहान डायमीटर. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डू यू अंडरस्टँड इफ द कोड ऑफ पी इन द पार्ट प्रोग्राम ऑफ मल्टिपल थ्रेड कटिंग ब्लॉक? आता मल्टिपल थ्रेड कटिंग ब्लॉकमध्ये आपल्याला एक कोड दिलेला आहे G76XZPQF. तर याच्यामधला पीचा अर्थ काय असतो हेच आपल्याला विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे रूट डायमीटर, दुसरा हाईट ऑफ द थ्रेड म्हणजे थ्रेडची उंची, तिसरा लेंथ ऑफ द थ्रेड ऑन द कॉम्पोनेंट म्हणजे घटकावरील थ्रेडची लांबी, चौथा ऑप्शन आहे डेप्थ टू बी टेकन फॉर फर्स्ट कट म्हणजे पहिल्या कटसाठी घेण्यात आलेली डेप्थ. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे, मल्टिपल थ्रेड कटिंगसाठी जे आपल्याकडे कोड दिलेला आहे, या कोडमधला पीचा अर्थ काय आहे? तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी हाईट ऑफ द थ्रेड, थ्रेडची उंची. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज झेड इन द पार्ट प्रोग्रामिंग ऑफ मल्टिपल थ्रेड कटिंग ब्लॉक? मागचाच प्रश्न आहे, फक्त आपला जो शब्द आहे पीच्या ठिकाणी झेड झालेला आहे. पार्ट प्रोग्रामिंगमधला जे मल्टिपल थ्रेडसाठी जे कोड आहे याच्यातला झेडचा अर्थ काय असतो? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे डायमीटर ऑफ द थ्रेड म्हणजे थ्रेडचा डायमीटर, दुसरा नंबर ऑफ फिनिशिंग कट टू बी टेकन म्हणजे फिनिशिंगसाठी घेतलेल्या कटची संख्या, तिसरा ऑप्शन आहे थ्रेडची लांबी, चौथा ऑप्शन आहे टोटल लीड व्हॅल्यू म्हणजे लीडची एकूण व्हॅल्यू. तर प्रश्नामध्ये जे विचारलेला होता, मल्टिपल थ्रेड कटिंग प्रोग्राममध्ये या जे झेड शब्द वापरलेला आहे झेडचा अर्थ काय आहे? तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी थ्रेडची लांबी. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द पर्पज ऑफ कोड क्यू इन द पार्ट प्रोग्रामिंग ऑफ मल्टिपल थ्रेड कटिंग ब्लॉक? मागचाच प्रश्न आहे, कोड जे आहे मल्टिपल थ्रेड कटिंग ब्लॉकचा जे आपल्याकडे कोड दिलेला आहे, या कोडमध्ये क्यूचा अर्थ काय असतो हेच आपल्याला विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे मायनर डायमीटर व्हॅल्यू म्हणजे लहान डायमीटरची व्हॅल्यू, दुसरा ऑप्शन आहे थ्रेडची लांबी, तिसरा ऑप्शन आहे हाईट ऑफ द थ्रेड म्हणजे थ्रेडची उंची आणि चौथा ऑप्शन आहे डेप्थ ऑफ कट. तर प्रश्नामध्ये जे विचारलेला होता, मल्टिपल थ्रेड कटिंगचा जे पार्ट प्रोग्रामिंगचा एक कोड दिलेला आहे, या कोडमधला क्यूचा अर्थ काय असतो? तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी मिनिमम डेप्थ ऑफ कट. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द एफ कोड इन पार्ट प्रोग्रामिंग ब्लॉक? मागचाच प्रश्न आहे, फक्त जे आपला मल्टिपल थ्रेड कटिंगचा जे कोड आहे या कोडमधला एफचा अर्थ काय असतो? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे फीड, पीच ऑफ द थ्रेड म्हणजे फीड एफ म्हणजे काय विचारलेलं आहे, जे कोड एफचा अर्थ विचारलेला होता तर पहिला ऑप्शन आहे फीड, पीच ऑफ द थ्रेड, दुसरा ऑप्शन आहे लेंथ ऑफ द थ्रेड ऑन द कॉम्पोनेंट म्हणजे घटकावरील थ्रेडची लांबी, तिसरा मायनर डायमीटर ऑफ द थ्रेड म्हणजे थ्रेडचा लहान डायमीटर, चौथा ऑप्शन आहे सिंगल डेप्थ ऑफ कट ॲट द टाइम ऑफ थ्रेड कटिंग, थ्रेड कटिंग दरम्यान एकाच कटची डेप्थ. तर प्रश्नामध्ये जे विचारलेला होता, मल्टिपल थ्रेड कटिंगसाठी जे कोड दिलेला आहे या कोडमध्ये एफचा अर्थ काय असतो? तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए फीड, एफ म्हणजे फीड. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द ॲड्रेस लेटर फॉर द फंक्शन ऑफ फीड रेट फॉर मिनिमम रिव्होल्यूशन इन एदर इंचेस ऑर मिलीमीटर? इंच किंवा मिलीमीटरमध्ये किमान रोटेशन प्रमाणे फीड दरासाठी कोणते अक्षर वापरले जाते? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे आर, दुसरा ऑप्शन आहे एस, तिसरा ऑप्शन आहे टी, चौथा ऑप्शन आहे एफ. तर प्रश्नामध्ये जे विचारलेला होता, इंच किंवा मिलीमीटरमध्ये किमान रोटेशन प्रमाणे फीड दरासाठी कोणते अक्षर वापरले जाते? याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी एफ. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द ॲड्रेस लेटर फॉर द फंक्शन ऑफ स्पिंडल रोटेशन स्पीड? स्पिंडलच्या फिरण्याच्या वेगासाठी कोणते अक्षर वापरले जाते? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे एफ,
दुसरा ऑप्शन आहे यस, तिसरा ऑप्शन आहे टी, चौथा ऑप्शन आहे डी. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे स्पिंडलच्या फिरण्याच्या वेगासाठी कोणते अक्षर वापरले जाते, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी यस. नेक्स्ट क्वेश्चन, विच डायमेन्शनिंग सिस्टम इज इम्पॉर्टंट फॉर द लोकेशन अँड पोझिशन द स्पिंडल. स्पिंडलच्या स्थान आणि स्थितीसाठी कोणती डायमेन्शनिंग सिस्टम महत्त्वाची आहे, तर याच्यासाठी पहिला ऑप्शन एक्सिस डेजिग्नेशन, दुसरा एनसी वर्ड्स, एनसी म्हणजे न्यूमेरिकल कंट्रोल असते, तिसरा ऑप्शन आहे स्टँडर्ड जी अँड एम कोड, चौथा ऑप्शन आहे टेपर प्रोग्रामिंग फॉर्मॅट. तर प्रश्नामध्ये जे विचारलेला होता स्पिंडलच्या स्थान आणि स्थितीसाठी कोणती डायमेन्शनिंग सिस्टम महत्त्वाची आहे, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए एक्सिस डेजिग्नेशन. नेक्स्ट क्वेश्चन, which format uses a letter prefix to identify the type as word. शब्द प्रकार ओळखण्यासाठी कोणता फॉर्मॅट अक्षर उपसर्ग वापरतो, तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे ब्लॉक फॉर्मॅट, दुसरा वर्ड ॲड्रेस फॉर्मॅट, तिसरा फिक्स सिक्वेन्शियल फॉर्मॅट, चौथा टॅब सिक्वेन्शियल फॉर्मॅट. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे शब्द प्रकार ओळखण्यासाठी कोणता फॉर्मॅट अक्षर उपसर्ग वापरतो, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी वर्ड ॲड्रेस फॉर्मॅट. हे जे आपला आता याच्यामध्ये काय विचारलेलं होतं लेटरबद्दल विचारलेलं आहे. तर CNC मशीनमध्ये जे कीवर्ड असते त्या कीवर्डवर कोणता लेटर असते तर त्याच्याबद्दलच हेच प्रश्न आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द फर्स्ट स्टेप फॉर टूल सिलेक्शन इन CNC. CNC मशीनमध्ये टूल निवडसाठी पहिला टप्पा कोणता असते, तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे टाइप्स ऑफ मशीन नीडेड म्हणजे आवश्यक असलेला मशीनचा प्रकार, दुसरा वर्कपीस मटेरियल म्हणजे वर्कपीसची जे जॉबचं मटेरियल, तिसरा मशीनिंग ऑपरेशन म्हणजे जे आपण ऑपरेशन करणार आहोत ते त्या मशीनिंग ऑपरेशन, चौथा कॅपॅसिटी ऑफ मशीन म्हणजे मशीनची क्षमता. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे CNC मशीनमध्ये टूल निवडसाठी पहिला टप्पा कोणता आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए टाइप्स ऑफ मशीन नीडेड म्हणजे आपण कोणता मशीन वापरत आहे याच्यावर डिपेंड असतात. तर आजच्या क्लासमध्ये आपण CNCचा जे आपण मॉड्यूल वाईज प्रश्न सॉल्व करून देतात त्याच्यात आपण या मॉड्यूलमध्ये 27 प्रश्न सॉल्व करून दिलेला आहे. नेक्स्ट क्लास सुद्धा आपला CNC बद्दलच राहील. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटू आपण नेक्स्ट क्लासमध्ये.